गुड आफ्टरनून. आजपासून डुग्गूची मिनी ब्लॉग सीरीज स्टार्ट करतोय. डुग्गू स्कूलला जाण्यासाठी रेडी झाला. त्यानंतर ब्रेकफास्टला त्याला मी 2 बनाना, एक बॉइल्ड एग आणि चॉकलेट बिस्किट दिले होते. टिफिनमध्ये मी त्याला पॉपकॉर्न, कलिंगड दिलं होतं आणि छोटे-छोटे बिस्किट दिले होते व्हॅनिला, होममेड आहेत. त्यानंतर छान स्कूलला मी त्याला सोडून आले. दुपारच्या लंचमध्ये आता काय बनवलं होतं, चपाती, राईस आणि चिकन करी बनवली होती. मस्त आम्ही टॉयज बरोबर खेळत-खेळत छान जेवण एन्जॉय केलं दोघांनी पण जेवण करत-करत. त्यानंतर तो परत थोडा वेळ खेळला जेवण झाल्यानंतर आणि दुपारी डुग्गू ऑलमोस्ट 3 ते 4 तास डेली झोपतो. झोपून उठल्यानंतर पाणी पिलं 1 ग्लासभर आणि पुढे अंगणामध्ये आम्ही थोडा टाईमपास केला. तो खेळला आणि त्यानंतर तो दमला होता. त्याला भूक लागली होती. म्हणून मी त्याला चीज केक खायला दिला. चीज केक तो खात होता तोपर्यंत मी माझी इथं स्वयंपाक वगैरे बाकीची जी कामं होती किचनमधली ती केली. त्यानंतर आम्ही दोघांनी पण त्याने त्याचा थोडंसं ड्रॉइंग म्हणजे स्टडी वगैरे केली आणि मी माझ्या व्हिडिओच्या नोट्स काढल्या. आता हे झाल्यानंतर तो मला परत किचनमध्ये हेल्प करायला आला. तुमच्या मुलांना तुमच्या किचनमध्ये किंवा छोट्या-छोट्या कामांमध्ये हेल्प करायला घेत जा, जेणेकरून त्यांचा कॉन्फिडन्स पण बूस्ट होतो आणि नंतर पुढे जाऊन ते तुम्हाला मदत सुद्धा करतात. आम्ही आमचं डिनर एन्जॉय केलं. दुपारची चिकन करी राहिली होती, राईस बनवला. ते झाल्यानंतर तो छान रेडी झाला झोपण्यासाठी, चेंज वगैरे केलं, पाणी पिलं आणि तो झोपी गेला. झोपताना त्याला मी कायम हनुमान चालीसा ऐकवते. असा होता आमचा दिवस. कसा वाटला नक्की सांगा. थँक यू फॉर वॉचिंग.